बघा नंतरचं 10वीचं भूमितीचं प्रमेय बघत आपण बीपीटी प्रमाणाचं मधून प्रमेय आणि त्याचा व्यत्यास म्हणजे कन्वर्ट घेतलं होतं। आता त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय थिअरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल ही याची आकृती आहे आपल्याला दिलेली आणि हीच आकृती मी समजण्यासाठी इथं या पद्धतीने लिहिली म्हणजे हे प्रमेय तुम्हाला यावरून एकदम व्यवस्थित समजणार आहे। बघा मग काय प्रमेय काय म्हटलेलं आहे, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो। काय म्हटलेलं आहे, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक एक त्रिकोण आहे, त्या कोनाचा दुभाजक आहे, समजा ए बी सी हा त्रिकोण आहे, त्याचा दुभाजक सी ई दिसते आपल्याला, उरलेल्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो। आता कसा विभागतो ते आपल्याला बघायचं आहे। तेच theorem the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. त्यानंतर पक्ष त्रिकोण एबीसी च्या कोन सी चा दुभाजक, त्रिकोण एबीसी च्या कोन सी चा दुभाजक, हा कोन सी दिसते, अँगल सी याचा दुभाजक रेख एबी ला ई बिंदूमध्ये छेदतो, रेख एबी ला ई या बिंदूमध्ये छेदतो म्हणजे याच्यामधून सी मधून निघालेला जो रे आहे तो सेगमेंट एबी ला या बिंदूमध्ये छेदतो। तेच इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल सी, जो हा बायसेक्टर आहे अँगल सी चा, हा बघा इंटरसेक्ट सेगमेंट एबी इन पॉइंट ई, इंटरसेक्ट सेगमेंट एबी इन पॉइंट ई म्हणजे ए आणि बी एबी या बाजूला या बिंदूमध्ये छेदतो। त्याच्यानंतर आपल्याला साध्य प्रूव्ह करायचं एई अपॉन ईबी, एई भागेला ईबी इज इक्वल टू सीए अपॉन सीबी, सीए अपॉन सीबी। बघा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आहे, कोणाचा कोण दुभाजकाचे प्रमेय आहे, फार महत्वाचं आहे। त्यानंतर बघा रचना कन्स्ट्रक्शन, बिंदू बी मधून दिसते हा बिंदू टी, बिंदू बी मधून किरण सी ला समांतर रेषा काढा, किरण सी ला म्हणजे सी ला समांतर रेषा काढा, ही काढली आपण इथं सी ला हे बिंदू बी मधून समांतर रेषा काढली पॅरलल, ती वाढवलेल्या एसी ला बिंदू डी मध्ये छेदते, ती वाढवलेल्या एसी ला ही जी एसी आहे, ही जी एसी आहे ही वाढवली आपण, ही अशी काढा म्हणते बिंदू बी मधून की हे वाढवलेली जी एसी आहे याला बिंदू डी मध्ये छेदते या पॉइंटमध्ये। तेच ड्रॉ लाईन पॅरलल टू रे सीई, ड्रॉ लाईन पॅरलल टू रे सीई, सीई ला एक पॅरलल लाईन काढा पासिंग थ्रू द पॉइंट बी म्हणजे या बी या बिंदू मधून सी ला एक पॅरलल लाईन काढा आणि ती अशी एक्सटेंड करा। बघा passing through the point extend AC so as to intersect it at point D, AC मधून वाढवलेलं आहे D या पॉइंटला काय करते ती छेदते, अशा पद्धतीने वाढवा, एक्सटेंड करा। मग सिद्धता प्रूफ झालं, इथून सोल्युशन चालू, हे पूर्ण जर पेपर मध्ये आलं तुम्हाला तर इथून पासून इथपर्यंत आकृती तुम्हाला काढायचं आहे, सगळं तुमचं लक्षात असलं पाहिजे। लक्ष असू द्या। आता किरण सी समांतर किरण बीडी, हा किरण सी जो आहे हा बीडी ला समांतर आहे म्हणजे पॅरलल आहे, असा समांतर आहे पॅरलल आहे समजायसाठी। त्याच्यानंतर बघा व रेषा एडी ही छेदिका, ए डी ही त्याची काय घेतलेली आहे ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका घेतलेली आहे। तेच इंग्रजीमध्ये रे सी पॅरलल टू रे बीडी, रे सी पॅरलल टू रे बीडी, सी हे बीडीला पॅरलल आहे अँड एडी इज ट्रान्सव्हर्सल, एडी आपण छेदिका घेतलेली आहे, लक्षात असू द्या एडी घेतली। मग एडी जर छेदिका घेतली तर काय होईल, अँगल एसीई, कोन एसीई दिसते, एसीई म्हणजे हा इथं ठिकाणी इथं देतो हा एसीई बरोबर अँगल सीडीबी,
बरोबर कोणचा सी डी बी. हे दोन्ही कोण सारखे. कशावरून सारखे आहे म्हणते, संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल, याला दिलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता करस्पॉन्डिंग अँगल समजा यातून दोन पॅरलल लाईन आहे, समांतर रेषा आहे, हे एम हे एन, त्याला ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, जिला आपण एल नाव दिले. मग यांचे करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण, हा बघा आहे सेम. जर आपण हे रेषा अशा दाखवल्या, समजा हा ए, हा सी, हा डी, बरोबर. आणि इकडंच कुठं आहे ई, इथं आहे बी, हा ए सी डी. मग काय म्हटलेलं आहे की कोण ए सी, अँगल ए सी ई, त्याला कोणचा अँगल सी डी बी सारख्या मापाचे. कारण कशावरून संगत कोण आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट. असे आपण 4 करस्पॉन्डिंग अँगल काढू शकतो. हा झाला 1, हा 2, 3, 4. अशा पद्धतीने हे करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण असतात, लक्षात असू द्या, परत सांगणार नाही आले तर. मग आता काय म्हटलं, हा तर मुद्दा क्लिअर झाला. अँगल ए सी बरोबर अँगल सी डी बी, कोण ए सी ई आणि कोण सी डी बी, कोण ए सी ई आणि कोण सी डी बी सारख्या मापाचे. सारख्या मापाचे म्हणजे हा तिथचं असलं तर हा तिथचं आहे, अशा पद्धतीनं त्याच्या दोन्ही कोणाचे माप कसे आहे, सारखे आहे, एवढं लक्षात असू द्यात. म्हणून त्याला सांगत कोण करस्पॉन्डिंग अँगल आणि समीकरण. आता काय म्हणते, बीसी छेदिका घेऊ. नाव टेकिंग बीसी इज ट्रान्सव्हर्सल. आता बघा, आतापर्यंत छेदिका कोणची होती आपली, एडी. आता छेदिका घ्यायची आपल्याला बीसी. हा बी, हा ई, इथे जाऊ द्या. आता आपल्याला छेदिका कुठली घ्यायची आहे, बीसी. हे पॅरलल लाईन समजा, ही आणि ही, या दोन पॅरलल लाईन बीसी ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. याच्यावरून काय होते की अँगल ईसीबी, अँगल ईसीबी हा एक कोण, बरोबर अँगल सीबीडी, सीबी डी, अँगल सीबीडी सरळ सरळ बघा, ई सी बी सी बी डी. मग कशावरून, ते व्युत्क्रम कोण आहे, अल्टरनेट अँगल्स आहे, त्याला दिलं इक्वेशन नंबर 2. आता व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल कसे, ह्या दोन रेषा समांतर, एम आणि एन ट्रान्सव्हर्सल आहे, तुम्ही अशी द्या कशी द्या, ही छेदिका आहे समजा, बरोबर आहे. मग अल्टरनेट अँगल कोणचे होतात बघा, हा आणि हा अल्टरनेट अँगल. त्याचप्रमाणे हा आणि हा अल्टरनेट अँगल. याला आपण अल्टरनेट अँगल विक्रम कोण असं म्हणतो, आणि ते सुद्धा सारख्या मापाचे असतात. मग इथं बघा, ई सी बी, ई सी बी, ई सी बी, दुसरा सी बी डी झाले अल्टरनेट अँगल
व्युत्क्रम कोन. मग परंतु लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण करस्पॉन्डिंग अँगल घेतले त्यावेळेस छेदिका काय होती, एडी, ट्रान्सव्हर्सल एडी होती. परंतु आता छेदिका ट्रान्सव्हर्सल आपण बीसी घेतली, एवढं लक्षात असू द्या. मग त्याच्यानंतर बघा, परंतु अँगल एसी कॉन्ग्रंट अँगल ईसीबी, कोन एसी ला कोन ईसीबी एकरूप आहे हे गिवन दिलेलं. गिवन बघा सांगितलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट सेगमेंट एबी इन द पॉइंट ई. त्रिकोण एबीसीच्या कोन सी चा दुभाजक रेख एबीला ए बिंदूमध्ये छेदतो. म्हणजे काय सांगितलेलं आहे की हा जो बायसेक्टर काढला आपण सी मधून एबीला ई मध्ये छेदते, पण बायसेक्टर कोण दुभाजक म्हणजे त्या कोणाचे सारख्या प्रमाणात दोन भाग करते. हे इथं आपण दिलेलं आहे, दिसते ना, हे इथं दिलेलं आहे, सारख्या प्रमाणात दोन भाग करते. दोन भाग करते म्हणजेच कोन एसी अँगल एसीई हा त्याला कॉन्ग्रंट अँगल ईसीबी, हे दोन्ही सारख्या मापाचे झाले. दिलेले गिवन इक्वेशन. म्हणजे हा आणि हे सुद्धा अँगल कसे आहे, सारखे आहे, एकरूप आहे. झालं इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पर्यंत क्लिअर झालं. आता बघा त्रिकोण सीबीडी मध्ये, आता त्रिकोण सीबीडी मध्ये बाजू सीबी ही बाजू सी पासून बी पर्यंत ला एकरूप बाजू आहे सीडी, एकरूप बाजू आहे सीडी. इन ट्रायंगल सीबीडी साइड सीबी कॉन्ग्रंट साइड सीडी, सीबी आणि सीडी कॉन्ग्रंट आहे. का आहे, कारण हे अँगल जे आहे, कोन जे आहे, कोन सारखे आहे. कोन ज्यावेळेस सारखे असते, अँगल जेव्हा सारखे असतात तर आपल्याला माहिती आहे त्याच्या समोरच्या बाजू ऑपोजिट साइड ह्या कशा असतात, कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. म्हणून आपण दिलं एकरूप कोनासमोरील बाजू साइड ऑपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल. लक्षात असू द्या. म्हणून याच्यावरून असं निष्कर्ष निघाला की जेवढी सीबीचं अंतर आहे तेवढं सीडीचं आहे. म्हणजे जेवढं सीबीचं डिस्टन्स आहे तेवढंच कशाचं आहे, सीडीचं. हे 5 सेंटीमीटर असले तर हे 5 सेंटीमीटर असेल. याला दिलं विधान नंबर आपण 4, इक्वेशन नंबर 4. त्याच्यानंतर आता त्रिकोण एबीडी मध्ये आता कुठला त्रिकोण घेतला बघा, ए बी डी, पूर्ण त्रिकोण घेतला. ए बी डी घेतला. रेख ईसी समांतर बाजू बीडी, ईसी बीडीला कशी आहे, समांतर आहे. रचना कन्स्ट्रक्शन, इंट्रायंगल एबीडी सेगमेंट एसी पॅरलल सेगमेंट बीडी कन्स्ट्रक्शन रचनेवरून. ही रचना सांगितलं आपण. बिंदू बी मधून किरण सी ला समांतर रेषा काढा, ती वाढवलेल्या एसी ला बिंदू डी मध्ये छेदते. ड्राय लाईन पॅरलल टू रे सी पासिंग थ्रू द पॉइंट बी, एक्सटेंड एसी सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉइंट डी. आता बघा काय म्हटलं, मग आता झालं. इथं आपण वापरलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे बीपीटी थिअरम, बेसिक प्रॉपर्टी थिअरम. काय होते, एई अपॉन ईबी आणि एसी अपॉन सीडी शिकलो. मग हे लिहिलं, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. बीपीटी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय दिलं विधान नंबर 5. आता फ्रॉम इक्वेशन 4 and 5, इक्वेशन 4 आणि 5 वरून, 4 आणि 5 वरून काय आलं बघा, हे इक्वेशन नंबर 4 आपलं आणि हे इक्वेशन नंबर 5. मग बघा, ए भागेला ए बी बरोबर
हे AC जसं आहे तसं. पण CD म्हणजेच काय, CD जेवढी CD ची लांबी आहे तेवढीच कशाची, CD ची. म्हणून इथं CD च्या ऐवजी काय टाकलं आपण, CD. म्हणजे हे आपलं साध्य झालं A/AB = CA अपॉन CB. CA म्हणजेच AC. सारखंच आहे. चांगला अभ्यास, एकदम सोपी आहे.